नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मात्र आता ईश्वर ही अंजलीच्या रूममध्ये येते आणि तिचं कपाट मात्र आता राकेशचं काहीतरी त्याने लपून ठेवलेलं आहे ते शोधण्यासाठी आलेले असते. तेव्हा मात्र आता लगेच ईश्वरीला मात्र ते कपाट अगदी शोधत असताना ती मनात म्हणते की सॉरी अंजली ताई, मला तुमच्या कपाटामध्ये असं येऊन म्हणजे रूममध्ये असं येऊन अगदी हे सगळी शोधाशोध सुरू करावी लागते. खरंच सॉरी त्याबद्दल. आणि तेवढ्यात मात्र आता तिला ते कपाटामध्ये एक पासबुक आहे, तर ते राकेशने जे काही अगदी खोट्या सह्या करून जे पैसे काढलेले आहेत, तर आता ते पैसे काढल्याचं पासबुक सापडते. आता घाईने ती ते उचलते आणि जायला निघते आणि तेवढ्यात मात्र राकेश हा रूममध्ये येऊन उभा राहतो. राकेशला बघून आता ईश्वरी घाबरते आणि राकेश तिच्याकडे बघून हसत असतो. तेव्हा मात्र आता राकेश तिला म्हणतो की दे इकडे, मला तो चेक बघून दे. आता ईश्वरी मात्र तो चेक द्यायला काही तयार नसते आणि आता मात्र राकेश आणि ईश्वरी ह्या दोघांमध्ये झटापट सुरू होते आणि झटापटी सुरू होत असताना मात्र आता ईश्वरी घाईने राकेशला ढकलून देते. राकेश मात्र बेडवर पडतो आणि आता ईश्वरी घाईने तेथून पळ काढत असते आणि तेवढ्यात मात्र अर्णव आता गाडीतून हा खाली उतरतो आणि त्याला हा सगळं काही अगदी गोंधळ ऐकायला येतो. तो धावतच आतमध्ये येतो आणि समोर बघतो तर काय, तर मित्रांनो पुढे काय झालं असेल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.